धन्यवाद। या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो। आणि 2 जिल्ह्याचे सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजाला सांभाळतात, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील की हात जोडून पाया पडा। वारकरी संप्रदायाचे अर्धवीव म्हणून ज्या गहिनीनाथ महाराजांकडे आपण बघतो, त्यांच्या गलावरनं जी दिंडी पंढरपूरला जाते, त्या दिंडी करता जो रस्ता आहे तो चांगला करून द्या। त्या संदर्भात आता सगळ्या व्यवस्था केल्या आहेत, त्याचा आपण एस्टिमेट तयार केलाय। निश्चितपणे आपण तो रस्ता येत्या काळामध्ये हातामध्ये घेऊ। आणि आता तर ही आनंदाची गोष्ट आहे की पंढरपूरला गहिनीनाथ गडाची स्वतःची जागा झालेली आहे आणि ती अजून त्याचा विस्तार होणार आहे। आणि पुढे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या व्यवस्था या पंढरपूरला त्या ठिकाणी होतील। पण मी आज एवढंच सांगतो, गडाचा विषय असेल किंवा पंढरपूरच्या रस्त्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक भक्त म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। ज्या प्रकारे पंकजाताईंनी किंवा धनंजयजींनी सांगितलं त्या प्रकारे आम्ही सगळे मिळून ही जी काही आपली परंपरा आहे ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो। आणि 2 जिल्ह्याचे सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजाला सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील की हात जोडून पाया पडा। चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद।